धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। पांझरा नदीवरील वाळू ठेका, ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता लिलाव रद्द करण्याची मागणी। धुळे तालुक्यातील न्याळोद येथील पांझरा नदीवरील वाळू ठेक्याचा लिलाव ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून हा लिलाव तात्काळ रद्द करावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नदीपात्रातील वाळू उपसा करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक असताना प्रशासनाने परस्पर लिलाव प्रक्रिया राबवली। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। नदीतील मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाल्यास पाण्याची पातळी घसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। याचा परिणाम न्याळोदसह आसपासच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर व शेतीवर होऊ शकतो। भविष्यात पाणी टंचाईचा धोका लक्षात घेता ग्रामस्थांनी लिलाव रद्द करण्याची मागणी केली आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। निवेदन देतेवेळी सरपंच कविता वाघ, उपसरपंच रमेश चौधरी, गणेश चौधरी, प्रकाश वाघ, पंडित भावसार, सीताराम जाधव, नारायण पाटील, राजू जाधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसाई, धुळे। बोला। सरपंच, उपसरपंच व न्याळोद ग्रामस्थ आज रोजी कलेक्टर ऑफिसला आलो असता 25/2/2026 रोजी न्याळोद गावाचा रेती ठिय्याचा निलाव झालेला आहे। परंतु 18/11/2025 रोजी आम्ही या ठिकाणी आमची व्हिडिओ कॉन्फरन्सवर मीटिंग झाली असता आम्ही त्या ठिकाणी हरकत नोंदवली। तरी हरकत नोंदवली असता कलेक्टर यांनी ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता डायरेक्टली निलाव प्रक्रिया ही पूर्ण केली। आम्ही आयुक्त, उपायुक्त, तहसीलदार, कलेक्टर, प्रांत आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिली की न्याळोदचा रेती उपसा हा बंद झाला पाहिजे। परंतु शासनाने तिथं न लक्ष देता डायरेक्टली निलाव करून यांनी ग्रामपंचायतींना विश्वासात न घेता डायरेक्टली निलाव करून टाकला आहे। परंतु त्यांना एवढं माहिती नाही की न्याळोद गावामधनं जवळपास 10 गावांना पाणीपुरवठा आहे। त्यामध्ये बिलाडी आहे, नगाव आहे, नवलनगर आहे, नावरा आहे, कुंडाणा आहे, विश्वनाथ आहे, सोकोड आहे, सातारा आहे, मोहाडी आहे आणि धमाना आहे आणि मुख्यतः न्याळोदी या सगळ्या गावांना न्याळोदवरनं पाणीपुरवठा होतो। परंतु जर हे नॅचरल रेतीचं फिल्टर जर उचललं गेलं तर भविष्यात या गावांना फार मोठ्या प्रमाणात आरोग्याचा धोका निर्माण होणार आहे। म्हणून भीषण रोगराई पसरणार आहे। कारण धुळ्याचं सांडपाणी हे पांझरा नदीमध्ये सोडलं जातं आणि त्या पांझरा नदीचं पाणी हे डायरेक्ट विहिरींना येईल आणि विहिरींना आल्यावर प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न हा निर्माण होणार आहे। म्हणून मेहरबान कलेक्टर साहेबांनी आज हे निवेदन आम्ही दिलं म्हणून हे यांनी स्वीकारावं आणि हा त्वरित ठिय्या रद्द करावा अशी आम्ही ह्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो आहोत। आणि याच्यापूर्वी 23/2023 नोव्हेंबर 2023 तृप्ती घोडमिसे मॅडम आली असता गावामध्ये ग्रामसभा झाली आणि त्या दिवशीसुद्धा सगळे ग्रामस्थांनी एकत्र येऊन या ठिय्याला विरोध केला होता। तरी आज हा निलाव झालेला आहे। हा निलाव काही करून रद्द व्हावा अशी आम्ही विनंती करतो। त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।